कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत तुकाराम महाराज की जय। श्री संत सोपान काका महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। श्री संत बापूसाहेब महाराज की जय। किंबहुना स्वधर्मी थोरो अवसरी उदारो आत्मचर्चे चतुरो यरवी वेडा। प्रस्तुत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि या सोहळ्यानिमित्तानं सासवड मुक्कामी संत श्रेष्ठ सोपान काकांच्या दरबारामध्ये आज माऊलींची पालखी आलेली आहे आणि त्यानिमित्तच्या मुक्कामी द्वादशीच्या भोजनानंतरचा हा प्रवचन सोहळा आणि त्या निमित्तानं निवडलेली ओवी 13व्या अध्यायातील आहे. एखाद्या परिपक्व साधकाचं लक्षण कसं असावं किंबहुना ते कसं असतं माऊली सांगतायत. किंबहुना स्वधर्मी थोरू. धर्म कार्य म्हणलं की माणूस मोठा होतो. अवसरी उदार. संधी मिळाली की दान करण्यामध्ये तो वर हात करतो. आणि चर्चा जर आत्मचर्चा असेल तर आत्मचर्चेत तो चतुर आहे. कसं आहे? परमार्थावर चर्चा असेल तर सुंदर बोलतो, नको ती चर्चा असेल तर वेड्यासारखं शांत बसतो. अवसरी उदार, आत्मचर्चे चतुर आणि स्वधर्मी थोर. जो जाणकार आहे त्याचं जीवन असं असतं महाराज, आणि जो वेडा आहे तो धर्म कार्य म्हटलं की 10 लाख महिन्याला पगार जरी असेल तो म्हणतो सध्या खूप अडचणी आहेत. संधी मिळाली पण कृपणता दाखवतो आणि नको तिथं माझे एवढे बंगले आहेत, माझं हे आहे, माझं ते. संसारात तो मोठा असल्याचं दाखवतो आणि धर्मात तो लहान असल्याचं दाखवतो. देण्याची वेळ येते त्यावेळी तो कृपण असतो. आत्मचर्चेचा विषय निघाला की उठून जातो आणि नको त्या गप्पा असल्या की तंबाखूला चुना लावून सुरू असतो. म्हणजे जाणकार साधक
आणि अज्ञानी साधकातला फरक. क्लिअर उलट आहे की नाही आपलं सामान्य माणसाचं? होय. प्रवचनामध्ये रामायणामध्ये पहिल्या ओवीला झोप लागणारे पत्ते पिसताना पहाटे 4 वाजेपर्यंत एकही डुकली लागते का? एकही डुकली लागत नाही महाराज. परंतु चांगलं काम म्हटलं आळस येतो. परंतु जो जाणकार साधक आहे किंबहुना स्वधर्मी थोरू, धर्म कार्य म्हटलं की तो त्याच्या अवकातीपेक्षा जास्त वजन उचलतो. सामान्य आता बघा एवढा माऊलींचा दिंडी सोहळा आहे, यामध्ये किती लोक करोडपती आहेत? किती लोक मोठमोठे बिझनेसमॅन आहेत ज्यांनी बिझनेस सोडून 15 दिवस इथं आले? नाही. गोरगरीब लोक ज्यांचं हातावर पोट आहे, अशी लोक परिस्थिती साधी असताना सुद्धा 4-4, 5-5 हजार रुपये खर्च, कमीत कमी एवढा खर्च लागतो. 4,000 रुपये तर कुठंच गेले नाही. एवढा खर्च करून सामान्य व्यक्तीसाठी 4,000 ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्याला 200 रुपये हाजरी आहे त्याला 4,000 रुपये कमवायला किती दिवस लागतात? 20 दिवस मिळवायला लागतात आणि त्या 20 दिवसात 4 मधले 2 खर्च होतात जगण्यासाठी. म्हणजे साधारण 40 दिवसाचं उत्पन्न आणि वरून 20 दिवस पुढे होतो. म्हणजे 2 महिन्याची तयारी केल्यानंतर त्याची एक वारी होती. एवढी सामान्य परिस्थिती असणारी माणसं लाखाच्या संख्येने आणि ज्यांच्या इथं 4,000 रुपये म्हणजे चहा पाण्याला रोज लागतात, ती लोक असतीलही नाहीत असं, पण प्रमाण कमी. वारीमध्ये त्यांची संख्या कशी आहे? कमी आहे महाराज. अवसरी उदारो, वेळ मिळाला, संधी मिळाली की दान करतात. आपल्या इकडं पट्टी पुकारली, आपल्याला शक्ती करायची म्हणलं की छोटी छोटी गोरगरीब लोक आणून देतात. रोज 20,000 रुपये कमवणारा डॉक्टर जिल्ह्याच्या ठिकाणी राहतो, तो वर्षातून एकदाही पट्टी देतो. बर तो विचारत बी नाही देऊ का राहिली माझी. कधी गावाकडे आला तरी तो विचार करत नाही, आपण वर्षभरात काहीच देत नाही. अशी माणसं आहेत. आत्मचर्चे चतुरो, परमार्थाचा विषय काढला की जाणकार साधक चतुरासारखी प्रमाण देतो. बरोबर, सारखं प्रमाणावर प्रमाण देतो आणि चर्चेला रंगवण्याचं काम करतो. आणि अज्ञानी माणसं मात्र लिंबू पाणी लावून नको त्या चर्चा रंगवतात. दिवसभर केलेल्या चर्चेमध्ये रात्री बसलं तर पश्चातापाशिवाय हातात काहीच नसतं. अशा चर्चेत दिवस घालतात माणसं, घालतात की नाही दिवस? नको त्याची चर्चा, याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय होत असत, पण माझं काय होईल याचा विचार करून जगणं. शेवटी आपुली आपण करा सोडवणूक, इथं दुसरा तुमची सोडवणूक करणार नाही. मग आपुली सोडवणूक आपण करायचे तर सावध कोण असलं पाहिजे?
प्रत्येक जण स्वतः सावध असलं पाहिजे महाराज. आपण विचार केला पाहिजे माऊलींचं अख्खं जीवन किती वर्षाचं आहे? किती? 22 वर्ष. 22 वर्षाच्या जीवनामध्ये माऊलींनी एवढं कमवलं की 20-20 लाख लोक दरवर्षी त्यांच्या सोबत असतात. आपण रात्रंदिवस प्रयत्न करून प्रपंच करतो, आपली मुलं आपल्या सोबत नसतात. काय फरक काय नेमका? कारण काय? होय, कधीतरी माणसानं विचार केला पाहिजे. माऊलींच्या माग एवढी लोक येतात, एकालाही निमंत्रण नाही. होय, एकालाही महाराज काही आल्यानंतर तिकिटाला पैसे आहेत का? नाही ना. जिचे ते येतात, पंक्ती घेतात. सासवड मध्ये काल मागल ते होतं, उद्या मिळणार आहे का? पालखी गेल्यानंतर नाही मिळणार. पुण्यामध्ये करोडपती लोक रस्त्यावर येऊन पाया पडून घ्या माऊली म्हणत होती. एवढं ऐश्वर्य माऊलींनीच का कमवलं, आपल्याला का नाही? पर अख्खं आयुष्यच माऊलींचं किती आहे? आयुष्य म्हणता येणार नाही, पण जीवन काळ त्यांचा 22 वर्षाचा. आपण 22 वर्ष लेकरं मोठी करतो, पण आपला मुलगा आपला ऐकत नाही. कारण काय? विचार केला पाहिजे. आपण वेळ चुकीच्या ठिकाणी देतो, जीव चुकीच्या ठिकाणी लावतो. नाही महाराज, माऊलींचं लग्न झालं नव्हतं. बरोबर आहे. लग्नाचं वय सुरू होण्याच्या आधी तर आयुष्य पूर्ण केलं त्याचं. भोगी माणसाच्या जीवनाची सुरुवात होते 21-22 वर्ष, आणि योग्यानं आयुष्य पूर्ण केलं, आयुष्याचा उद्देश पूर्ण केला. लग्नाचं वय, मुलाचं पुरुषाचं लग्नाचं वय किती? 21, 22, 25. या वयामध्ये सध्या मुलं, म्हणजे 22 वर्षाच्या मुलाचा तर लग्नाचा विचारच नाही, कारण 32 वाला बारीला आहे. म्हणजे आपण आपलं पोट भागवण्याचं शिक्षण सुद्धा 32-30 वय वर्षात घेतलं नाही. पण माऊलींनी अख्खं जग सुखी करण्याचं सूत्र लिहिलं, आणि ज्यांनी ज्यांनी ते सूत्र हातात घेतलं त्या प्रत्येकाच्या घरी आनंद आहे. अवसरी उदार. महाराज, ही छोटी छोटी मुलं ज्यांना गावामध्ये कोणी राहू देत नव्हतं, सकाळी जर इंद्रायणीकडे निघाले तर वाटेत गाठ पडणारा प्रत्येक जण म्हणत होता, आज दिवस वाईट जाईल. संन्याशाची मुलं बघितली, थू करावं. त्या लेकरांनी बारीक तोंड करावं, बगल द्यावी. या 22 वर्षामध्ये नको त्या यातना सहन केल्या. मागून आणलेल्या पिठातून सुद्धा दुसऱ्याला द्यावं ही भावना होती. लक्षात ठेवा, दानशूर ही वृत्ती आहे, परिस्थिती नाही. काही लोक म्हणतात माझ्याकडे असतं तर दिलं असतं. नाही, देणारा नसलं तरी देतो. सिंधुताई सपकाळ यांचं उदाहरण आहे.
ज्यांना माई म्हणून ओळखलं जातं. सिंधुताईंनी सांगितलं, लहानपणी लग्न झालं, नवऱ्याचं वय भलं मोठं होतं. महाराज क्रूर माणसं होती त्यावेळी, मारायची. हाकलून दिलं नवऱ्यानं गरोदरपणामध्ये. मसन वाट्यात बाळातपण झालं. अंगावर गाय उभी राहिली आणि त्या गायीच्या 4 पायाखाली लेकराला जन्म दिला सिंधुताई. कुठं मसन वाट्यात. आणि ती लेकरं लहान असताना रेल्वेमध्ये भीक मागायची. आणि तिनं विचार केला की माझ्यावर भीक मागायची वेळ आहे, अशी किती जणांवर वेळ असेल. तरुण होती, लेकरू काकेला बघायचं, लोकांनी भिक्षा द्यायची, थोडी जास्त जमा करायची भीक. आणि ती जमा केलेली भीक अपंग असलेल्या भिकाऱ्यांना वाढायची, जे फिरू शकत नाही. महाराज, देण्यासाठी दातृत्व लागतं, परिस्थिती लागत नाही. भिकारी परिस्थिती आहे तरी ती दानशूर आहे. काही जणांकडे करोडो रुपये आहेत पण 1 रुपये सुटत नाही, कारण परिस्थितीनं करोडपती आहे पण वृत्तीनं भिकारी आहे. दुसऱ्याच्याच ताटातलं खावं एवढंच त्याच्या डोक्यात असतं. आपल्या ताटातलं कोणाला तरी द्यावं ही भावनाच नाही आहे. मग ती वृत्ती उदार नाही. पण माऊली कसे, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. कुठली जात माहिती आहे का हो कोणाला या 10 लाख लोकांमध्ये? माणसं कुंभाराच्या, चांबाराच्या, वडराच्या, हाटकराच्या, वारकऱ्याच्या, धनगऱ्याच्या, कोणाच्याही पाया पडतात. का? ज्याच्या कपाळाला टिळा आणि मुखात ज्ञानेश्वर माऊली आहे ना, त्याच्या पाया पडावा हा धर्म आहे. कोण्या महाराजाची जात कोण बघितली का? एवढे माऊली उदार आहे की माऊलींच्या अगोदरचा काळ खूप भयंकर होता. ब्राह्मणांशिवाय इतर कोणाला अधिकारच नव्हते महाराष्ट्राचे. आपल्यासारख्याला तर प्रवचन सोडा, मंदिरावर येऊ देतो. परंतु या माऊलींची एवढी उपकार आहे की सगळ्यांनाच अधिकार देऊ टाकले. माऊलींनी फक्त धर्म वाढवण्याकडे लक्ष दिलं. कशाकडे? किंबहुना स्वधर्मी थोरू. स्वधर्मामध्ये माऊली थोर आहे. आणि वेळ मिळेल तिथं उदार नाही, तर माऊली अखंड उदार आहे. संत उदार उदार. किती उदार आहे? भरले अनंत भांडार. माऊलींनी किती भांडार भरले? ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृतानुभव दिला, मराठी दिली. काय? अमृतानुभव दिला, चांगदेव 65 दिली. त्यानंतर माऊलींचे ग्रंथ योग वाशिष्ठ सुद्धा आहे. अनेक ग्रंथावरती माऊलींनी व्याख्यान केलं आणि समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला. मला सांगायचंय काय, 22 वर्षात एवढं कमावलं
मला वाटतं इथं बसलेल्या एकाचंही वय 22 पेक्षा कमी नाही. एक आहे गणेश, हसायला आहे. गणेश तुझ्याकडे संधी आहे. नाही नाही, ते 18-19 आहे. असो, सांगण्याचा विषय काय आहे? आम्हाला वाटतं आमचं लग्न झालंय, मग लग्न झालेल्या संतांची उदाहरणं घ्या. तुकाराम महाराज एक नाही, किती झाले? बरोबर आहे की? दोनच की. 2 लग्न झाले होते. संत लग्न झालं काय नाही झालं काय त्याचा काही संताशी संबंध नसतो. हल्ली लोकांच्या डोक्यात आहे लग्न न झालेला महाराज मोठा. लोकांच्या डोक्यात तो फॅड आहे बरं का, तो अगोदर काढून टाकला पाहिजे. जिंदगीत ज्यांनी कपडाच घातला नाही त्या शुकाचार्यांचे गुरु जनक आहेत, ज्यांच्या 1200 बायका आहेत. किती? असं काही नसतं की लग्न झालेला बारका असतो लग्न नसलेला भारी असतो, असं काही नसतं. ज्याचं चित्त देवात आहे तो संत आहे, आणि ज्याचं चित्त रामात आहे तो संत आहे, आणि कामात आहे तो अज्ञानी. महाराज, काम ज्ञानी व्यक्तीला पण त्रास देतो. कोणालाही वाटतं मोठ्या माणसासोबत भांडण व्हावं. नंबर 2चा गुंड व्हायचा असेल तर नंबर 1च्या गुंडासोबत भांडण करावं लागतं. दुसऱ्या दिवशी बरोबर फोटो येतो. यमाच्या नरड्यावर पाय देणारे ज्ञानी, त्यांचा गुत्ता काढावा असं काम क्रोधाला सतत वाटत असतं, फक्त मेळ लागत नाही. काय लागत नाही? मेळ लागत नाही. कोणी कोणी साधूंचा गुत्ता काढायचा प्रयत्न केला. महाराज भगवान बाबाच्या नादी लागले, चिंधीच आणून टाकली त्यांच्या अंतरुणावर. लोक खूप विचित्र असतात बरं का. माणसं दिसतात गोड, माणसं साधू संतांना इतका त्रास देतात. काही लोकांना वाटतं माझा जन्मच झालाय संतांना त्रास देण्यासाठी. पाय धुवून माग लागतात. काय गरज असेल म्हणतो. एखाद्या संताचं चारित्र्य हनन करावं इथपर्यंत समज का जातो. येडा आहे म्हणणं ठीक आहे, तो लोकांचा मूलभूत अधिकार बनलाय. कोणता? साधू संतांना येड्यात काढणं हा समाजाचा मूलभूत अधिकार आहे. विनोदाचा विषय सोडा. स्वधर्मी थोरू अवसरी उदारू, जाऊ द्या ताण मिटला. आत्मचर्चे चतुरू यरवी वेडा. अवसरी उदार, वेळ मिळाला की दान करता आलं पाहिजे. आणि जगात दान कशाला म्हणावं? दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. होय आहे, केलेलं भजन लक्षात राहतं ना. आज एवढी आपल्या सगळ्यांना किंमत आहे. कशामुळं? आपण रामकृष्णाचं भजन करतो म्हणून. गावातले लोक म्हणतात महाराज, शेजारच्या गावचे महाराज म्हणतात, आणि इथेही लोक माऊली म्हणतात. एवढी किंमत आहे का? कोणी कितीही पैसा कमवू द्या. रोज दिवसाला 5 कोटी कमवणारा जर म्हणला मी तुला 5 लाख देतो, माझ्या 1 लाख लोकांच्या देखत पाया पडतील माणसं त्याच्या पाया. त्याला एकच सांगते, डबल जर म्हणलास तर माझ्यासारखं वाईट. बरोबर आहे. एखादा म्हणला मी कलेक्टर आहे, माझ्या पाया पडा, लोक पाया पडतात. एखादा म्हणला मी मुख्यमंत्र्याच्या घरचा आहे,
लोक म्हणतात असशील तुझ्या घरचा, पण कपाळाच्या गंधाची एवढी ताकद आहे की ओळख असो नसो महाराज, आपल्या अंगावरचे कपडे किती का फाटके असणार, लोक गुपचूप पाया पडतात. एवढी ताकद भगवंताच्या नामात आहे, किंबहुना स्वधर्मात आहे, स्वधर्माच्या शिष्टाचारात आहे. आणि हा धर्म वाढवण्यासाठी जगतो तो शहाणा, कुटुंब वाढवण्यासाठी जगतो तो अज्ञानी आहे. पर तुमचे नामचे कुटुंब तरी किती मोठे आहे, तो एकला 2 लेकर. माऊलींचं कुटुंब किती आहे, अवघाची संसार सुखाचा, बस की माझ्यापेक्षा उंच बसून बस, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. त्रिभुवन सुखी करण्याची खात्री दिली महाराज, गॅरंटी दिली. आपल्याला गॅरंटी आहे का आपल्या लेकरांची? आपण 24 तास ज्यांच्यासाठी वेळ देतो, ती लेकर आपलं ऐकतील याची आपल्याला खात्री नाही. जिच्यासाठी कोण्याही बाजारात गेलं तर कोणासाठी आपण काहीतरी खरेदी करतो, नवरा बायकोसाठीच नेणार आहे. आणि आपण रात्रंदिवस कोणाला खुश ठेवण्याचा विचार करतो, बायकोलाच. खरं सांगा, खुश राहते का? घर जवळ येत असताना 1 किलोमीटर पासून मनात दहशत असते, बिचारी काय म्हणते, असते का नसते? प्रामाणिक सांगायचं. कुठंतरी माणसाच्या मनात दहशत असते. आणि प्रॉब्लेम असा असतो महाराज, किती लक्ष करा विसरलेलं असतं काहीतरी, आणि आपलं विसरलेलंच तिच्या ध्यानात असतं. नेमकं आपण आणलेलं ती बघत नाही, आपण विसरलेलं तिला पटकन आठवतं, चटकन भांडण होतं. आणि गेल्यानंतर घरात पहिला अध्याय असतो तो म्हणजे भांडणाचा, संसारिकाचा, विनोदाचा विषय. विनोदाचा नाही, खराच विषय. मग ज्या परिवारासाठी आपण जगतो तो परिवार आपला ऐकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आपण तिथं वेळ घालतो. संत वेळ कुठं घालतात? तुकाराम महाराजांचे 2 लग्न झालते तरी बुवार सकाळी उठल्या उठल्या भंडारा डोंगरावर, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि खासियत असते बरं का, तुम्ही देवाचं भजन केलात की बायको मागे येते, आणि तुम्ही बायकोच्या मागे लागलात की बायको पुढे जाते. कोणतं बरं आहे? बरं कोणतं आहे? रामावर प्रेम कराल तर बायको तुमच्यावर प्रेम करते, बायकोचा विषयच आहे. शास्त्रानं जोडच घातली, नवरा पुढे का बायको पुढे? फेरे घेताना नवरा पुढे. नवरा जर बायकोला किंमत देत असेल तर बायको नवऱ्याला किंमत देतच नाही. काय म्हणणं आहे? खासियत आहे. आणि बायकोला जर कळलं देवदेवाच्या पुढे हे आपल्याला किंमत देतच नाही, ती देवदेवाच्या कामात बोलायचं बंद करते. पुन्हा तिला माहिती असतं आडविल्यानं आडत नाही, रिकामा गर्दा करून फायदा. विषय तसा आहे. आणि स्त्रीचा स्वभाव आहे महाराज, काय भगवान श्रीकृष्णाबद्दल गवळण नाही किंवा कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा एतवरी होता संग अंगे अंग लपविले. काय झालं? रासलीला करत असताना भगवान गोपिकांना डोक्यावर घेऊन नाचू लागले. गोपिकांना वाटलं लक्ष्मी ज्याचे पाय धरती त्यांना आपल्याला डोक्यावर घेतलंय. आता ह्याला ते जमत नाही, त्यांना कुठं माहिती. उचलल्या आणि खाली आदळल्या, गायब झाला महाराज. कारण त्याला काय सहन होत नाही तर अभिमान सहन होत नाही. आणि खरं आहे की जगाची माय लक्ष्मी आणि ती त्याचे पाय धरते,
अभिमान येणं स्वाभाविक आहे. आपल्या देव स्वप्नात येत नाही तरी वाटतं आपल्याला आपल्यासारखा कोणीच महाराज नाही. बरोबर आहे. गोपिकांना अभिमान येणं स्वाभाविक आहे ना. गोपिकांना डोक्यावर घेऊन नाचत होता. गोपिकांना उघं वाटलं महाराज, लक्ष्मीपेक्षा आपण श्रेष्ठ आहेत. जशा डोक्यावर होत्या तशाच खाली आदळल्या, गायब झाल्या. पण देव एका क्षणात गायब होतो. आपण वर्षभर बायकोनं शिव्या दिल्या तरी गायब होत नाही. तिला माहिती आहे म्हणून ती बी शिव्या कमी करत नाही. गायब होऊ नका, विनोदाचा विषय वेगळा. लक्षात घ्या. मला सांगायचं हे आहे, तुम्ही पुढं जाल स्त्री मागं येते, तुम्ही मागं लागाल स्त्री पुढं जाते. स्वभाव आहे. स्त्री नाम प्रकृती म्हणून घ्या. प्रकृती म्हणजे जगातला प्रत्येक पदार्थ. तुमच्याकडे वैराग्य असेल तर मिळतं, लोभ असेल तर मिळत नाही. कोणतीही गोष्ट. आत्मचर्चे चतुरू यरवी वेडा. चतुर कशासाठी असावं ज्ञानी साधकानं? आत्मचर्चे चतुर असावं. महाराजांनी काय सांगितलंय लक्षात घ्या. रात्री झोपलं ना की चिंतन असावं. प्रवचन ऐकलंय ना, चिंतन करावं. तुम्ही चिंतन जर नाही केलं ना, कालचं काहीच आज आठवत नाही. मनन केलं पाहिजे. पुन्हा 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 ते जर मनन केलं ना, डोक्यात राहतं. आता आत्मचर्चे चतुर्य, आपण काल आत्मचर्चा केली बऱ्यापैकी. वारी म्हणजे काय? साधकानं भगवंताकडे निघणं, संतांच्या सोबत म्हणजे वारी. आपण जन्माला आलेले प्रत्येक जण कशासाठी जन्माला आलो दादा? देव मिळवण्यासाठी जन्माला आलो. काय मिळवायचंय? होय, सोयाबीन पेरली ट्रकभर गुळी होण्यासाठी का? सोयाबीन होण्यासाठी ना. येथे फलकट हा संसार, येथे सार भगवंत. जमीन व्यवस्थित करण्यापासून सोयाबीनची पोते भरेपर्यंत शेतकऱ्याच्या डोक्यात फक्त किती पोते उतार येतो एवढंच असतं. तसं जन्मल्यापासून आपल्या डोक्यात पाहिजे देव कसा जवळ येईल. महाराज बाकीची कामं करावी लागतात. शेतकऱ्यांना उगाच मांडी घालून म्हणला 20 पोते उतार, 20 पोते उतार, 20 पोते उतार, पेरलंच नाही, येईल का? तसंच संसारात जीवन जगत असताना प्रत्येक काम करा, पण कामामध्ये राम. ध्यानात एकच असलं पाहिजे की आपण काय केल्यानं देव आपला होईल. काल लेकर 11 वाजल्यापासून गोंगू लागले महाराज. माऊलीच्या पालखीचं दर्शन घ्या. आलेत सासवडला, इथूनच वाट बघाले. सकाळी 11ला वाट बघितली, पण रात्री 11 पर्यंत दर्शन घेतल्याशिवाय आले नाहीत. हट्ट धरला ना, हट्टच केला नसता तर भेटला नसतं. याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहासच केला पाहिजे, पण कोणता? माऊलींच्या दर्शनाचा अट्टहास असावा, वारीचा अट्टहास असावा. काय होतं वारी केल्यानंतर महाराज? एवढंच लक्षात येतं, 22 वर्षामध्ये माऊलींनी एवढं कमवलंय की 700 वर्षानंतर 10 लाख समाज दिवे घाट चढतोय. सख्या लेकीचं लग्न जर एवढ्या लांब असतं, चलत जायचं असतं तर गेला असतं का? खरं सांगा, शक्य नाही महाराज. ही ताकद माऊलींची आहे. आत्मचर्चे चतुरू. इथं आल्यानंतर चर्चा कोणती करावी? आपल्या डोक्यात आपण पालखीत कोणाच्या आहेत? माऊलींच्या आहेत. आपल्या डोक्यात फक्त माऊली पाहिजे. एवढी मजा माऊलींचीच का, आपली का नाही? काय महाराज, पुण्यामध्ये पोलीस असे बिरबिरा पळू लागले. प्रत्येक ठिकाणी स्वागताला लोक आहेत, रांगोळ्या काढू लागले, कपाळाला गंध लावणे, हे ते.
1000-1500 तर गंध लावणारे असतील की. किती हजार पोलीस आहे की काय की. नुसते माऊली यायलेत म्हणलं तर सायरन वाजलं की बळी लोक पळायला लागले. एवढं महात्म्य माऊलींचं आहे का? 22 वर्षाच्या जीवनात एवढं कमावलंय. आपले बऱ्याच माणसांना प्रश्न आहे, 13व्याचं जेवण तरी पोरग घालील का नाही. काही जण बँकेत पैसे ठेवालेत, मेल्यास एवढं जेवण तरी व्हावं. मी कधी मध्ये ऐकलेल्या गोष्टी आहेत बर का. सतत कुठं कुठं बसल्यानंतर तर लोक आमच्या जवळ बसलेस काय सांगत आहेत. संसारिक माणूस सांगणारच काय मला सांगा ना. दुःख बांधवडी आहे हा संसार. ज्याला दुःखात बांधून टाकले तो सुखाची गोष्ट सांगणारच नाही ना. माऊलींचं कसं आहे हो, नुसतं आळंदीत गेलाय म्हटलं तरी घरचे माणसं जेवलास का विचारतच नाहीत. त्यांना माहिती आहे जेवण्याशिवाय काहीच करीत नाही. खरंय का? काहीच कमी नाही महाराज. का? आत्मचर्चा केली पाहिजे. माऊलींचं एवढा थाट आहे, माझा का नाही? कमीत कमी मला माझ्या घरच्यांनी तरी किंमत दिली पाहिजे. होय, गावात तरी किंमत दिली पाहिजे. बरं कोणीच किंमत देईना. कमीत कमी मला तरी खात्री पाहिजे, मी जर मेलो तर मला सद्गती मिळेल. एवढा तरी खात्री माणसानं जीवनात आली पाहिजे की नाही. आणि ती जर नाही आली तर जन्मून मरण्यासाठी जन्मलो का आपण. आत्मचर्चे चतुर. मग काल काय केली वारी म्हणजे काय नेमकी? वारी कशाला म्हणावं? आता तुम्ही मी न्यूज चॅनल वाले बघतो, अनेक लोक बाईट देतात, वारीचे अर्थ वेगवेगळे सांगतात. वारीचा अर्थच लागत नाही लोकांना. मी दावा करत नाही की बाकीच्यांना जमत नाही, पण सांगण्याचा अर्थ कसा आहे? नाश केला शब्द ज्ञानी, अर्थ लोपली पुराणी. सिद्धांत विसरलाय. सिद्धांत एकच आहे, माझी जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. जीवानं संताच्या संगतीत भगवंताकडे जावं, ही वारी आहे. आणि जात असताना सामान्य जीवाच्या लक्षात काय राहतं महाराज? कोणाच्या लक्षात थाट राहतो, कोणाच्या लक्षात जेवायचं राहतं, कोणाच्या लक्षात एवढी माणसं, लौकिक विषय. या सर्वांचं मनोरंजन होत आणि ही सगळी एकाच गावाला पोहोचतात. त्या गावाचं नाव आहे पंढरपूर. ज्याच्या नावानं वैकुंठ मिळतं त्याच्या गावाला जायचं. कोणाच्या गावाला जावं महाराज? ज्याचं नाव घेतलं की वैकुंठचा मुक्काम पक्का झाला. ही वारीतून शिकावं. आणि वैकुंठाचा मुक्काम पक्का करायचा आहे, ही वर्षभर डोक्यात राहण्यासाठी 10-20 दिवस वारीची चालावी. चालण्याचाच काय फायदा होतो? चालण्यामुळं अंगानं आनंद मिळतो. बघणं वेगळं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल करू. मग ज्ञान देवा. आणि दुसरी गोष्ट काय शिकावी? ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय? कारण त्यांनी केलंय ते आपल्याला सांगितलंय. महाराज त्यांचं झालं, आपलं होतं का? होतं. आता बघा, आपण पहिल्या हरिपाठापासून बघू, पहिल्या अभंगापासून. तुकाराम महाराजांनी काय म्हणले? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आणि पाहिन श्रीमुख
तुकाराम महाराज म्हणले सगळं सुख हेच आहे आणि ते श्रीमुख मी आवडीनं बघेन. बरोबर आहे. सुंदर ते ध्यान अभंगामध्ये. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारिकेचा राणा. माऊलींनी या अभंगामध्ये भगवंताचा पत्ता सांगितला. भगवान कुठे राहतात? द्वारिकेचा राणा. अर्जुनाच्याच घरी का राहतो देव? कारण अर्जुन कसा आहे महाराज? भगवंतानं सांगितलं अर्जुना, अरे मी तुला ते ज्ञान सांगतोय जे न सांगेची पिता वसुदेवासी बंधू बळीभद्रासी. देवकीला सांगितलं नाही ते ज्ञान तुला सांगतोय. का सांगावं? या लागी सुमनु आणि शुद्धमती जो अनिंद को अनन्य गती मग गौप्य ही तया प्रति चाळवी जे सुखे. आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगाव्यात माहितीये का? कोणाला? आपण बसतो कोणालाही सांगतो. आपला प्रॉब्लेम असा आहे आणि ते ऐकते गावभर सांगते. आपल्या दुःखाचा डांगोरा पिटला. लोकांच्या हातात फक्त मीठ आहे. जखम बघितली की चोळणे. दुसरा धंदा देवा सांगू सुख दुःख. सुखही देवाला सांगावं, दुःखही देवाला सांगावं. कारण देव सर्व सुखाचं आगर आहे आणि संत सुखाची वाटप करणारे आहेत. दोघं ओळखीचे पाहिजे. मालक आणि वाटणारा दोघं ओळखीचे झाले ना. जीवनात आनंदी आनंद आहे. म्हणून देव संताच्या घरी राहतो. त्यानंतर ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? हरी हाच वैकुंठ आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं वैकुंठ म्हणजे वेगळं गाव आहे, तिथं हे आहे, तिथं नाही. देव जिथं आहे तिथं वैकुंठ. राजधानी कोणती आहे? मोदी साहेब जिथं आहे तिथं राजधानी. मोदी साहेब जर डोंगरावर आले, डोंगरावर, तर जिल्ह्याचं एसपी कुठं आहे? डोंगरावर. कलेक्टर डोंगरावर. ते सोबतचे बॉडीगार्ड सगळे रावो तेथ कटक. जिथं राजा आहे तिथं राजधानी आहे. जिथं पांडुरंग आहे ते वैकुंठ आहे. एक जण म्हणला, महाराज तुम्ही पंढरपुराला बी वैकुंठ म्हणताव, अयोध्येला बी वैकुंठ म्हणताव, द्वारकेला बी वैकुंठ म्हणताव, वैकुंठ इतके कसे? म्हणलं इतकेच आहे. आमचा देव जिथं जाईल तिथं वैकुंठ आहे. काय शंका? राजा जिथं जाईल तिथं त्याची सत्ता आहे ना. त्यामुळं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य हो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, बाबांनो, ध्यानात आणि मनात रामकृष्ण धरा. काय होईल? अनंत जन्मोनी पुण्य होय. म्हणजे जन्मून अनंत पुण्य होतं तुमच्या जन्मामुळे, जगल्यामुळे. आपल्या ध्यानात काय महाराज? लक्षात घ्या, ध्यान आणि मन या दोन गोष्टी रामाला देऊन टाका. ध्यानात राम, मनात राम. हे जर केलं ना तर पुण्याशिवाय दुसरं काही होणारच नाही. काय होणार आहे महाराज? मला सांगा, माझ्याजवळ आहे ते गंध. बरोबर. माणूस दिसला, गंध लावू कशाचा? श्रीराम. कपाळाला लावला श्रीराम आणि एकदा म्हणा जय श्रीराम. आणि एकदा राम म्हटलं तर ती देहविक्री करणाऱ्या स्त्रीचा उद्धार होतो ना. आपण राहणार आहेत. अखंड ध्यानात जर राम आणि कृष्ण असतील तर अनंत जन्मोनी पुण्य होय. सामान्य लोकांना उगं पुण्य सांगावं लागतं. पुण्य होतं म्हणलं की करतात, नाही तर करीत नाहीत. तसं तर देवाच्या नावानं पुण्यही जळतं आणि पापही जळतं. हे सगळ्यांना कळत नाही म्हणून विश्लेषण करणार नाही. पुण्य जळतं म्हणल्यास लोक अर्धी वारी सोडून घरला जातील.
बरोबर आहे. कल्याण महाराज पुण्य जळतं की नाही देवाच्या नावानं? पुण्य सुद्धा जळून खाक होत. कारण जोपर्यंत तुमचं पुण्य बाकी आहे तोपर्यंत तुमचा उद्धार होत नाही. कारण पैसा जर कोणाकडे राहिला ते मरून पुन्हा डोसक्यावर उगवत आहे म्हणा, झाडावर झाड. तसंच आहे, पैसा म्हणजे पुण्य हो. जसं जगताना पैसा असेल तर बाजारात किंमत आहे, आणि पुण्य असेल तर स्वर्गात किंमत आहे. पैसा नसेल तर बाजारात फक्त बघायचं आणि काहीच भेटलं नाही म्हणून घरी येऊन रडायचं, पैसा नसल्यास. आणि पुण्य नसल्यास यमाकडे जाऊन मार खायचं. पण देवाचं नामस्मरण केल्यानंतर अनंत जन्मोनी पुण्य होय, अफाट पुण्य होतं मायबाप. त्यानंतर सांगतोय फक्त आपण ज्ञानदेवा म्हणेन ध्यानी घेतोय का, लक्षात घ्या. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणी, तुटेल धरणी प्रपंचाचे. आपण कशाच्या धरणात बसतो? धरणावर, प्रपंचाच्या धरणावर. तुम्हा सगळ्यांचं धरण कोणतं आहे? धरण या शब्दाचा अर्थ होतो आग्रह. धरणी या शब्दाचा अर्थ काय होतो? आग्रह. धरणी आंदोलन, लक्षात आहे. धरणी या शब्दाचा अर्थ आग्रह, धरण या शब्दाचा अर्थ तळ. तुमची जीवनरूपी नदी एकच तळ भरण्यासाठी प्रयत्न करते महाराज. कशाचे? संसार. काही बी आणावं घरी ठेवावं, काही बी आणावं, काहीही. आपल्याला दाम जोडायची सवय आणि माऊलींना राम जोडायची सवय. कंटाळा तर नाही केला, कंटाळा आले सांगत जाऊ. माऊलींना पाय वगैरे लांबवायची फुल परवानगी नाही, तसं नाही. पण साधक कसे? साधे भोळे साधक आहे. परमार्थात साधे भोळेच बरे. इस्त्री केलेल्यावर लोकांचं लक्ष असते, चिंतन करणारावर देवाचं लक्ष असते. लोकांचं लक्ष म्हणजे चोर लक्षात घेत येते, याच्याकडे 5-6 हजार तर असतील, खिसा मारतो. आणि भजन जास्त असेल तर यम बघत नाही, संत बघतात. मै बाप भजन जास्त असावं. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. हरीचा जर जप केला ना अखंड, तुटेल धरणे प्रपंचाचे. कारण याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी. सायास करीसी प्रपंच दिननिशी, आणि हरीशी न भजसी कोण्या गुणी. आपण रात्रंदिवस प्रपंच करतो आपा. रात्री बी पैसा जोडायचा आहे, दिवसा बी. माणसं वारीत बी पैसा जोडाय बघते जमलं तर. नाही जोडू नये म्हणणार नाही हो मी, पण माणसाचा प्रवाह पैसा जोडण्याकडेच आहे की. आपण 21 दिवस तरी कमाई करण्याच्या भावनेपासून लांब राहतो का? पण सायास करीसी, सायास करून माणूस प्रपंच दिननिशी. दिन म्हणजे दिवस, निशी म्हणजे दिवस रात्र. एखाद्या माणसाला चला म्हणावं रामायणाला, ते म्हणते झोप यायली, त्याला म्हणायचं 500 रुपये देतो, चला बरं शेतात. ते म्हणते आलोच. दुसरा शब्द बोलत नाही, आलोच. आता कुठे गेली झोप? आणि परमार्थाला जरी एखादा माणूस म्हणला ना आलोच, तर समजावं याचं पाप गेलं. पळोनिया गेली झोप, होते पाप आडते सावध झाल्यानंतर. बेसावध माणसं पैसा जोडाय पळतात आणि सावध माणसं राम जोडायला पळतात. सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणी. अरे देवाचंच भजन करत नाहीस तू, काय अशी मस्ती आहे म्हणले माऊली. मग काय कर महाराज, प्रपंच सुट नाही. सुटतंय म्हणले माऊली. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणी, तुटेल धरणी. वर्षभर हरिपाठ म्हणणारेच वारीत बी येतात. जे वर्षभर पाराकडे येत नाही ते वारीत बी येत नाही.
ते गारीत जातंय पण वारीत येत नाही. श्याम महाराज बरोबर आहे का? श्याम महाराज ताकदीचा चेहरा होता त्याला युग. विनोदाच गारीत जाईल पण वारीत येत. विचारावं कोणीतरी श्रोत्याला, बरं बी वाटतं, त्यांनाही बरं वाटतं, आपल्यालाही बरं वाटतं. एक वक्त्याचा गुणधर्म असतो, सगळीकडे लक्ष असल्याचं दाखवतं. नाही तर श्याम महाराज म्हणतील माझ्या का मागं लागले. माणसं गारीत जातील पण वारीत येत नाहीत, कारण प्रपंचाच्या धरण्याला बसली. ते धरणं तुटेल कधी? पर्याय एकच आहे, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. तुम्ही जर भजन केलं ना, तर कसं आहे, देव आवडतो महाराज. भजन केलं की देव आवडतो. भजनच नाही केलं तर मग तंबाखू आवडते. लक्षात घ्या, तंबाखू सुटत नाही. आपण किती कमकुवत माणसं आहेत. कुवत आणि कमकुवत याचा अर्थ कळतो का? कुवत कशाला म्हणावं? सगळं सोडून बाहेर निघायची ताकद पाहिजे. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची एक अशी. ते काय ते मग पावसी अव्यंग निज धाम माझे. गजू इथे पुढं अव्यंग निज धाम माझे. इथं बस रे वागा, माझं लक्ष राहतंय. अव्यंग निज धाम. देव पाहिजे ना महाराज. हे लय वजन लागतं महाराज. एक जणाला माझ्या जरा टाकून बोललो होतो मी. एक जणाला राग आला ना, त्याला म्हणलं आजपासून हातातच घेणार नाही. म्हणला महाराज तुम्ही लय बोलला. बरं झालं मला. हे बघा, कुवत लागते अंगामध्ये एखाद्या गोष्टीचा त्याग करायची. तीन प्रकारचे अविवेक सांगितले. अविवेक, काल आपलं सगळं प्रवचन विवेकावर झालं बरं. आज थोडं अविवेकाला टच करू. अविवेक कशाला म्हणतात? स्त्रीचं व्यसन अविवेक आहे. पैसा जोडण्याचं व्यसन अविवेक आहे. आणि दारूचं व्यसन अविवेक आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, ऐसा स्त्रीमध्ये मातला विमानी विचरत भला, सज्जनाचा उल्लंघो केला उन्मत छायेला पाडीत. एखाद्या माणसाला स्त्रीचा नाद लागावा महाराज. खर नेने मर्यादा दिवसा देखोनी जनपदा, वेश्या द्वारी विचरे सदा न फिरे कदा माघारी. लोक काय म्हणतील याची त्याला लाज वाटत नाही. एकाच ठिकाणी फिरत असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगतायत, पैसा. पैसा कमवणं हे बाकी सगळ्यापेक्षा वाईट रोग आहे बरं. पैसा कमवणं वेगळं आणि पैसा कमवण्याचा रोग लागणं वेगळं. पैसा तर कमवावाच लागतो, तो पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम दुसऱ्या नंबरचा पुरुषार्थ आहे पैसा कमवणं. पण पैसा कमवण्याच्या व्यसनामध्ये माणसं वाईट वागतात आणि इतकी पैसा कमवण्याला चिटकून जातात की त्याला काय कळत नाही म्हणले. बाप कधी मेलाय त्याला माहिती नाही. बापाचं श्राद्ध घालत नाही. पाहुण्याला चहा पाजित नाही. मरणांत झटे घेता रुका न मिळे तत्वता, तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना. मरा इतक्या झटकण्या देऊन एक एक रुपये मिळवण्यासाठी झटतात. मिळत नाही तरी झटतात. आळस चित्ता उपजेना. मौली नाथ महाराजांनी सांगितलं. आणि मिळाल्यानंतर पैशाचा लोभ फायदा घ्यावा ना, घेतात का? नाही. ऐशिया कष्टे मिळे ते वाढवी उपाय बळे, निज शरीर कष्ट विले जेने फळे निज मोक्ष. 4-2 लाख रुपये कष्ट करून जमत येतं, जमले की याजानं देतय महाराज. 2 रुपये 4 रुपये, 2 रुपये 4 रुपये.
रात्रभर गणित करतय 408 402 407 आणि बुडतय मुदल, पुन्हा झटका येते. आता सांगतो तिसरा क्रमांक आहे दारू. अविवेकाची लक्षणं, आणि ही सगळी लक्षणं संतांच्या संगतीत नसताना तयार होतात. मद्यप्राशन महाराज किती अवघड आहे. 25 वर्षाचं पोरग, 5 माणसं माग सरकली पाहिजे एवढी ताकद असते ना अंगात, त्याला उचलून आणावं लागतं. पाकिस्तान आपला नंबर 1चा शत्रू नाही. आपला नंबर 1चा शत्रू आपली दारू आहे. तिचं नाव ठेवलंय महाराज देशी. देशाचं वाटोळ करतो तिचं नाव. 25 वर्षाची पोर आम्ही किनगावात बघतो. ते आमच्या घराच्याच पुढे झाले. ते जरा एका भावानं दारू किनगावात येऊ दिली नाही आणि दुसऱ्यानं चौकात दारू करून टाकली. एकाच बापाची लेकरं पण अवघड आहे. 25 वर्षाच्या मुलाला मला सांगा, ज्या बापाचा मुलगा 25 वर्षाचा आहे, गावातले लोक भीतात. पोरग जवान आहे, बापाचा तोर असतो गावामध्ये, वजनात बाप फिरत असतो, आणि तिथंच जर लेकराला व्यसन लागलं तर लोक हसतात. याला कमीपणा वाटतो, माणूस उभा वाळून जातो. गोष्टी लक्षात घ्या. आम्हालाही गोड बोलून दक्षिणा मिळवता येते हो. जरा लोकांना गोड बोलून पाय लांबून बसले की 550 देते, पण त्यांना तुमचं कल्याण होणार नाही. लक्षात घ्या, खरं सांगणं हा आमचा धर्म आहे. मद्यप्राशन करत असताना एकच दुकान असं भारतात आहे जिथं उधार भेटत नाही. कोणतं आहे? दारूच्या दुकानात उधारी भेटत बी नाही, गिराईक मागत बी नाही. ते इकडं कोणालाही मागल. आणि खासियत असते महाराज व्यसन लागल्यानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत एका क्वार्टरची तरतूद करते म्हणजे करते. सकाळी उठल्या त्या दुकानाला उभं राहते. मी बघितलीत किनगावात, आमच्या घराच्या आजूबाजूला दुकान आहेत म्हणून सांगतो. मी सकाळी उठलं की मंदिर झाडायला जातो जरा कधी मध्ये. आता अशात गेलो नाही, रोज जायचं. कसं आहे लक्षात घ्या, आपल्याला कोणतीही सेवा करायची. आता प्रवचनाची सेवा मिळाली म्हणून करायची. मग चपात्या भाजीत बसलो, काय फरक पडतो. आता मंदिरावर गेलो, रामायण नाही काय नाही, मंदिर झाडायचं. सेवेत राहा, जी घडेल ती सेवा करा. गणेश कुठे गेला? वारकऱ्यानं काम सांगितलं की हजर राहायचं. मी कसं करू म्हणायचं, याचे एक संस्कार पडतात. लक्षात घ्या, दिंडीमध्ये जर आपण सेवा केली ना, जीवनभर माणूस बाजूला जातच नाही चुकीच्या रस्त्याला. केवढा मोठा फायदा आहे. एक निर्व्यसनी तरुण भारताचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. आणि जर मद्यप्राशन केलं तर किती अवघड आहे लक्षात घ्या. एकदम जवान माणूस, अहो 100 भांडणं जरी असतील आणि पोरग व्यवस्थित असेल ना, सगळ्या गावाची जिरवून माणसाला प्रत्येकाच्या नरड्यावर पाय देऊन उभं राहतो. अख्खं गाव विरोधात जाऊ दे, आपला पोरगा आपल्या पाठीमागा असावा खंबीर. निर्व्यसनी मुलगा ही मायबापाची, गावाची प्रॉपर्टी, गावाची देशाची प्रॉपर्टी कोण आहे? आमची मुलं आहेत. मला सांगा, आमच्या मुलावर आम्ही का लक्ष देत? आम्हाला महाराज म्हणणारी ही आहेत ना. आम्हाला महाराज म्हणणारी लेकरं जर मद्यप्राशन करत असतील, उद्या आम्हाला कोण किंमत देणार? मग आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्ञानदेवा म्हणे. आपलं सूत्र कुठं सुरू आहे? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हे जर डोक्यात घेतलं तर लोक आपल्याकडे बघितल्यास पाया पडण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत.
उगाची चरणी ठेवी जे माथा हेची भले. महाराज गावात आलेत म्हणल्यानंतर लोक करून करून काय करणार आहे? तो पाया पडतील, जेवायला करू का म्हणतील, अंतरून टाकून देत. बाकी काय करणार आहेत सांगा? बरोबर आहे की जो? आपण असं बनूया की जगानं सन्मान दिलाच पाहिजे आणि जेवढी सन्मान देतील त्यांचं कल्याण बी झालंच पाहिजे. कारण त्याची माझे हित करीती सकळ. म्हणून हरी जप करणे हे सगळ्यात महत्वाचं व्यसन आहे आणि ते लागलं पाहिजे. आता हे गण लावत असताना काही लोक म्हणतात झालं येड. ना गण लावणं म्हणजे सोपं नाही. लोकांना प्रत्येक जण म्हणतो आम्हाला नाही लावायचं, आम्हाला नाही लावायचं. अपमानास्पद वागणूक मिळते असं काही जणांना वाटतं. लोकांना काय वाटतं यापेक्षा आपल्या मुखात देवाचं नाव येतं हे हित आहे. हित ते करावे देवाचे चिंत. आई मी बँकेच्या मॅनेजरची नोकरी सोडली पण मला एकदा बी टेन्शन आलं नाही मी नोकरी सोडली म्हणून. कारण मला माहिती मी ज्या मार्गावर आहे तो योग्य मार्ग आहे. बरोबर आहे का? बरेच जणांना टेन्शन येतं पण मला नाही आलं. का नाही आलं? पोषितो जगासी. जगाला पोसतो तो आपल्याला उपाशी ठेवणार आहे का? बरं आजपर्यंत ठेवलंय का? नाही महाराज. मग तो ध्यानात असणं आणि त्याचा जप करणं महत्वाचं आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. पुढं काय? साधूचे संगती तरणोपाय. तरण्याचा उपाय साधूच्या संगतीत आहे. म्हणून तरायचंय ना संगतीत आणायचं. मला आपणचा निर्णय आवडला. धरला गजून आणला वारीत. हे शहाण्या बापाची लक्षण आहेत, लक्षात घ्या. लेकरं जर संतांच्या संगतीत आणली ना कुठं जाऊ शकत नाही. आता जेवढं बोलायलो एवढं त्यांना दुसऱ्याचं ऐकलं असतं का? अजिबात नाही. ही व्यासपीठाची ताकद आहे. संतांच्या संगतीचा हा प्रभाव आहे. आणि तरायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबाच्या संगतीत बसावंच लागेल. आणि बसलं ना महाराज वाया जाऊ देत नाही तो. निव्वळ पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा निव्वळ फक्त पोळ्या खाण्यासाठी आलता. त्याला काही देणं घेणं नव्हतं. रामायण काय भजन काय. पण त्यात एकच धंदा होता, गावभर फिरायचं आणि एकनाथ म्हणायचं. ज्यावेळेस एकनाथ महाराजांच्या जीवनाचा काळ संपत आला त्यावेळेस एकनाथ महाराजांना मुलं होती का नव्हती? होती का? बरं काही येडी होती का हो? नावातच पंडित होता. पण आता कसं आहे प्रत्येक जण आपल्याच पोराला खासदारकीचं तिकीट देते. पण संतांचं तसं नाही महाराज. गावबा सारखा अनाथाचं लेकरू गादीवर बसवलं, रामायण लिहायला. ही मायबाप संत आहेत. म्हणून जगायचंय ना तरायचंय ना संतांच्या संगतीत तरण्याचा उपाय. हा तुम्ही तरायचं ठरवलंय का बुडायचं ठरवलंय हा विषय बघा. मला येता येता हसू आलं तिथं. ते आपला कोणता मॅगझिन चौक, मस्त मोठ्या माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेतलं. येता येता ते आपले बाबा होते माझ्या सोबत आणि मारुतराव महाराज होते. मारुतराव महाराज थोडे मागे राहिले, बाबा सोबत. सगळा ईश्वर निष्ठाचे मांदियाळी आहे. बाजूला एक इकडला बसलंय, 2 गिलास, थोडा एवढा चकना फिकना होता. हसलो मी त्याच्याकडे बघून. वाईट वाटलं.
एवढा उदंड प्रवाह आहे आस्थेचा, पण त्याची प्रॉपर्टीच काय? 2 प्लास्टिकचे गिलास, एवढा चकना, एवढी बाटली. याच्या पुढे आयुष्य आहे. हा नरदेह साधा वाटतोय का तुम्हाला? 84 लक्ष योनीमध्ये प्रवेश करून खस्ता खाऊन आल्यानंतर इथं माणूस जन्म मिळतो, आणि हा जन्म आपण वाया घालायचा. पंतप्रधान मोदीजींचा आज एवढा मोठा सन्मान आहे महाराज. पंतप्रधान म्हणून हा आहे का राम भक्त म्हणून आहे? कशामुळे? राम नाराज तर नाही झाला. राम भक्ती म्हणून आहे. काय म्हणून आहे? राम भक्ती म्हणून. त्यामुळे जीवनामध्ये जगायचंय तर साधूचे संगती तरणोपाय. पुन्हा माऊली म्हणतायत, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. कोणाची संगत आहे महाराज? माऊली म्हणले मला गोडीच आहे. कोणाच्या संगतीत राहायची? संतांच्या संगतीत. आणि सगळं माणसाचं वाटोळं आणि चांगलं कशात होतंय? संगतीत होत. महाराज, जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर संगत चांगली धरा, आणि वाटोळ करून घ्यायचं असेल तर संगत वाईट धरा. बाप चांगला कीर्तनकार असते आणि पोरगच ऐकत नाही. तर एक मोठे परळीचे कीर्तनकार, त्यांचा मुलगा आमच्या सोबत अयोध्येतून. एक दोघं म्हणले, महाराज तुमचा प्रभाव पडला तर बघा. बघायला काय अडचण असेल? प्रयत्न करा. आपलं कामच आहे. आपलं दुसरं काय काम? हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे. प्रयत्न केला जरा महाराज, घालतो ना म्हणला माळ. नाही तर आधी म्हणू लागला मला लाड महाराजांनी बघितलं म्हणला, मोठमोठे महाराज थकलेत म्हणला, तुम्ही का प्रयत्न करायला? भगवंताची इच्छा असेल. ते महाराज इतके खुश झाले. परळीत त्यांना फोन केला. आपले भरत महाराज जोगी, मोठी व्यक्ती आहे. त्यांना आनंद वाटला. म्हणले महाराज माझं अंतःकरण भरून आलं म्हणले. कारण लोकांना काय सांगू म्हणले, माझं पोरगच. पण आज बरं वाटलं. पुन्हा त्या लेकरानं 2-3दा फोन केला. म्हणला महाराज सगळं चांगलं आहे. आनंदी आनंद. विषय कसा आहे महाराज? आज आपल्या भारताला एका मोठ्या चक्रव्यूहात फसवलंय, व्यसनाच्या. हे माहितीच नाही आपल्या देशाविरुद्धचं युद्ध आहे म्हणून. दारू हे तुम्हाला काय वाटतंय? युद्ध आहे. आपल्या देशाच्या विरुद्ध काय आहे? भारत पाकिस्तान युद्ध 8 दिवस चालल्यानंतर, माग 10 दिवस चाललं होतं ना. आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळी बरोबर आहे, 10 दिवसात आपला एकही सैनिक मेला नव्हता. पण दारूमुळे रोज कमीत कमी अख्ख्या भारतामध्ये 1 ते 2 हजार लेकरं मरत असतील. 3-3.5 लाखाच्या आसपास लोक रोज मरतात. त्यातली बऱ्यापैकी 4-5 हजार लोक तर दारूमुळेच मरतात. आणि अपघातातली 50% लोक कशामुळे मरतात? रोज हजारो लोकांची संसार उद्ध्वस्त करणारी दारू जास्त डेंजर आहे का पाकिस्तान? आमची लेकरं जर गळ्यात माळ आणि मुखात जय श्रीराम असेल तर पाकिस्तान आपल्याकडे बघल का? त्याला स्वप्नात जर भारत दिसला तर ते स्वप्नात रडल. जागृतीत ते काय युद्ध करणार आहे? पण आपली कमजोरी आपला युवक आहे. आणि युवक का कमजोर आहे याचं कारण आहे, त्याला ज्ञानदेव काय म्हणलेत माहिती नाही. आणि ज्ञानदेवाला गोडी कशाची आहे हे माहिती नाही आहे. ज्ञानदेवाला गोडी कशाची आहे? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. आणि हरी दिसे जनिवणी
सगळीकडे जर हारी दिसला, माणूस भ्रष्टाचार करील बाबा? करेल का भ्रष्टाचार? चोऱ्या करेल? लोकांना मारतील? घराला कुलप लावायची गरज नाही. 500ची बंडलं रस्त्यावर पडली ना, कोणी उचलणार नाही. कुलप लावायची आवश्यकता नाही. पोलीस स्टेशनची गरज नाही. प्रत्येकाला राम दिसला पाहिजे. प्रत्येकात राम दिसला पाहिजे. दिसतो संतांच्या संगतीत. 10 लाख लोक एकत्र आहेत. खिसा चोरल्याच्या घटना क्वचित आहेत. त्या पण काय, ते निव्वळ चोरण्यासाठीच आले तर त्यांना कसं फरक पडेल? त्यामुळं नाही तर घटना आहेत का? एवढे लोक व्यतिरिक्त कुठेही आणून दाखवा, शक्य आहे का? त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एकना. प्रमाण काय आहे? प्रमाण म्हणजे सत्य, आत्मा, आणि तो सर्वात समान आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर ठीक आहे. झालं. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. ज्ञानदेव म्हणी नामही सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. सोपं आहे किंवा देवाचं ना. उठताना राम, बसताना राम, खाताना राम, झोपताना, प्रत्येक कर्मात राम म्हणावं. कारण संतांच्या संगतीत आलं, दुसरं काय म्हणणार आहे? काही म्हणू शकत नाहीये. आणि एवढं डोक्यात ठेवा. आणि ही सगळी चर्चा म्हणजे आत्मचर्चा. कोणती चर्चा आहे? आत्मचर्चा. म्हणून माऊली म्हणतात, आत्मचर्चे चतुरू आणि यरबी वेडा. बाकीची चर्चा निघाली, गुपचूप बसायचं. आणि परमार्थाची चर्चा निघाली, मांडी घालून बसायचं. मला वाटलं प्रवचनाला 4 बी माणसं थांबतात की नाही. सगळी गोळा झाली. राजहंसाचं जगणं आहे. राजहंस मोती टिपत असतो आणि कावळ्याच्या चित्तात शेणच महाराज कुठेही गेलं तर. त्यामुळं राजहंसासारखं जगावं. रामकृष्ण रूपी मोती टिपावे. स्वधर्म वाढवण्याकडे लक्ष ठेवावं. सगळी दुःख संपून जातील आणि सगळी जी दुःख देणारी वस्तू आहे तीच सुख देईल आणि सर्वांचं कल्याण होईल. झालेली सेवा श्री संत मोतीराम महाराजांच्या, माधवबाबांच्या चरणी अर्पण, सोपान काकांच्या चरणी अर्पण, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या चरणी, बापूदेव महाराजांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठाला विठाला विठाला. कुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली महाराज की जय.